अध्यक्ष आहेत आमचे नेते राहुल गांधीजींनी काँग्रेस पक्षाने त्याच दिवशी जी डील झालेला आहे ट्रेड डील झालेली आहे त्या ट्रेड डीलचा निषेध केलेला आहे आणि विरोध केलेला आहे। कारण त्या ट्रेड डीलच्या जे डील झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर फटका आणि नुकसान कोणाचा होणार आहे तर देशाच्या शेतकऱ्यांचा होणार आहे। कारोबारी जे आमची संस्था आहेत त्यांचा होणार आहे। छोटे मोठे बिझनेस उद्योजक जो आहेत त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे। तर ते ट्रेड डील जी भारताची सरकारने नरेंद्र मोदीजींनी जे दबावाखाली अमेरिकेच्या दबावाखाली केलेलं आहे असं आम्हाला समजते। ते ट्रेड डील ते रद्द झाली पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे। म्हणून संपूर्ण देशामध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि मुंबईमध्ये मुंबई युवक काँग्रेसनी गेल्या 5 दिवसापासून हे न्याय सत्याग्रहाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आज त्याचा समारोप होत आहे। पुढच्या आठवड्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई युवक काँग्रेस अशा प्रकारच्या न्याय सत्याग्रहाचा कार्यक्रम करणार आहे। कारण या देशामध्ये शेतकरी जगले पाहिजे, छोटे मोठे उद्योजक जगले पाहिजे, बेरोजगारी संपली पाहिजे, लोकांना जो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगारचे अवसर मिळाले पाहिजे। त्या दृष्टीने हे जे ट्रेड डील भारतीय जनता पक्षाची सरकारने केलेला आहे त्याचा निषेध आणि त्याचा विरोध काँग्रेस पक्ष संपूर्ण देशामध्ये करत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। तुमच्या विधानसभेमध्ये ईव्हीएमची तपासणी आता केली जाणार आहे। 16 आणि 17 तारखेला वारंवार आरोप केला जात होता की ईव्हीएमचा गैरवापर केला जात आहे महायुतीकडून, मात्र आता उच्च न्यायालयाने तपासणीचे आदेश दिले आहेत। हे बघा, गेल्या 8-10 वर्षापासून निवडणूक आयोगासमोर अनेक तक्रार आणि अनेक वेळं या देशाच्या संपूर्ण राजकीय पक्षांनी अनेक नेत्यांनी ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त केलेली आहे। आणि लोकशाहीमध्ये निवडणुका हा मुख्य आहे, हा फाउंडेशन आहे लोकशाहीचा। निवडणुका पारदर्शिताप्रमाणे झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर कुठली प्रकारची शंका असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती शंकाच्या निराकरण त्यांनी केला पाहिजे। म्हणून आजपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही जे आरोप झालेले आहेत ईव्हीएमबद्दल त्या स्पष्टीकरण त्यांनी कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही आहे आणि लोकांना संतोषजनक उत्तरसुद्धा मिळालेलं नाही आहे। जे भारताचा निवडणूक आयोग असा वागतोय जसा कुठला एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, एक राजकीय पक्षाचा एजेंडा चालवतो, असा निवडणूक आयोग नाही राहिला पाहिजे। म्हणून आम्हाला नाईलाजाने 2024च्या लोकसभाचा निकाल आल्यानंतर ज्याप्रमाणे राज्याच्या विधानसभाचा निकाल आला आणि त्या निकालाबद्दल संपूर्ण देशामध्ये लोकांनी शंका व्यक्त केली। अनेक मतदारसंघामध्ये त्या मशिनीबद्दल शंका उपस्थित झाली। तर निवडणूक आयोगाला वारंवार तक्रार करूनसुद्धा ते आम्हाला दाद देत नव्हते। म्हणून आम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये जायला लागला आणि मी मुंबई हायकोर्टाला धन्यवाद देतो आहे की त्यांनी सगळं ऐकून घेतला आणि ईव्हीएम तपासणीचा आदेश मुंबई हायकोर्टने दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे येणारी 16 आणि 17 तारीखला महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ते ईव्हीएम तपासणीसाठी कार्यक्रम निश्चित केलेला आहे। परंतु या तपासणी अंतर्गत